ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते। ओम शांति शांति शांति। जयाची सद्गुरु शरण मनवाणी काया अपार करुणा घन गंगा कृपाभिलाषिया जेथ प्रचितीचे बोलणे भावोत्कट सहजतया आदरे वंदिते सद्गुरो वरदानंदराया पुंडलीक वरदा हरिविठ्ठल सद्गुरु ज्ञानेश्वर तुकाराम महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ सद्गुरु दासगणू महाराज की जय। स्वामी वरदानंद महाराज की जय। नमः पार्वती पते हर हर महादेव। भारत माता की जय। आज आम्ही इथे जो जमलो या प्रवचनाच्या निमित्ताने त्यांनी येताना सत्कार करायचं ठरवलं आणि ज्या प्रकाराने त्यांनी माझं कौतुक केलं, एक प्रेम व्यक्त केलं, आनंद व्यक्त केला, त्याच्याकरता तर मला आनंदच आहे. कारण परिवाराकडून जे काही मिळावं किंवा जो काही आनंद मिळावा त्याच्यातला आनंद किंवा त्यातलं समाधान संतोष फार वेगळा असतो. आपल्या माणसांचं ते जे कौतुक असतं ते वेगळं असतं. अर्थात एक गोष्ट निश्चित आहे की स्वामी गोविंद देवजी गिरी यांना अप्पांच्या बद्दल विलक्षण आदर असल्यामुळे आणि वेळोवेळी अप्पांशी दीर्घ चर्चा करून अनेक विषयांच्यावरती त्यांनी त्यांची काही मतं घेतली असतील, काही सल्ला घेतला असेल, आपल्याला काही माहीत नाही. कारण त्यांची जी चर्चा होत असे त्या दोघांच्यात होत असे. परंतु त्यांच्या एकूण प्रवचनांमधून, व्याख्यानांमधून, बोलण्यामधून असं ते नेहमीच प्रकट करतात की ज्यातनं आपल्या लक्षात येतं की त्यांना स्वामीजींच्या बद्दल म्हणजे पूजनीय अप्पांच्या बद्दल विलक्षण आदर असल्यामुळे आजही कोणतीही एखादी गोष्ट मांडताना किंवा एखादा विशेष मुद्दा मांडताना त्यांना अप्पांनी काय म्हटलं, त्यांनी काय मार्गदर्शन केलं, त्यांचं मला कशा प्रकाराने सहाय्य झालं, किंबहुना त्यांनी मला प्रेरणा कशी दिली. आपल्या अप्पांच्या जन्मशताब्दी महोत्सवाच्या वेळी त्यांनी जे उद्गार काढले ते आपण पाहिले, लक्षात आले, किंवा पुन्हा जर युट्यूबवर पाहिलेत तर आपल्या लक्षात येईल त्यांनी जी काही त्यांची भावना आहे ती खूप मोकळेपणाने, खूप मोकळ्या शब्दात आणि खूप विस्तृतपणाने प्रकट केलेली होती. त्यामुळे अर्थातच आपल्या परिवारात आणि अप्पांच्या संदर्भात किंवा या एकूण भक्ती संप्रदायाबद्दल, अप्पांच्या कार्याबद्दल, पूजनीय दादांच्या कार्याबद्दल त्यांच्या अंतःकरणात असलेला जो आदर आहे तो परिवारात त्यांनी माझं निमित्त करून त्या आदराला एक स्थान दिलं, एवढंच त्याच्या मागचं आहे. कारण असं आहे की त्यांच्यासारख्यांच्याकडनं सत्कार घ्यावा एवढी काही माझी पात्रता नाही. जे करता आलं अप्पांच्या कृपेनी, अप्पांच्या आशीर्वादाने ते आपल्याला जमेल तसं आजपर्यंत आपण करत गेलो. आपली काही फार मोठी शिदोरी नाही किंवा आपली काही फार मोठी पुण्याई साधना काही असं म्हणावं असं काही आपल्या गाठीशी नाही आहे. परंतु एक गोष्ट निश्चित आहे की जी 100% सांगता येते की आपण प्रामाणिक आहोत. त्या प्रामाणिकपणाला आपण कधी तडजोडीने स्वीकारलं नाही. आयुष्य जगत राहिलो ते प्रामाणिकपणे जगत राहिलो. आणि दुसरं असं की आयुष्याने जसं वळण घेतलं तसं वळण आयुष्य घेत गेलं, आपण पुढे जात राहिलो, आपण कधी तक्रार नाही केली. मी नेहमी म्हणते की माळिया जेवते नेले तेवते निवांतची ठेले, ही जी माऊलींची ओवी आहे त्याच्यातला जो अर्धा भाग आहे तो भाग मी माझ्या आयुष्यामध्ये एक सांभाळला. कदाचित ते बिनतक्रारपण किंवा कदाचित आपलं प्रामाणिकपण काहीतरी त्याच्यामध्ये उपयोगाला येतं आणि लोकांना भावतं किंवा बरं वाटतं, एवढाच त्याचा अर्थ असेल. नाहीतर आपली निवड करण्यामागे कुठला निकष
लावून निवड व्हावी असं काही त्याच्यामध्ये नाहीये. असो, परंतु त्या सगळ्याचं श्रेय परिवाराला आहे. ती सगळी पुण्याई आपल्या परिवाराची आहे. आणि दासगणू महाराजांनी ज्या सच्च्या पायावर हे भक्तीचं पीठ उभं केलं आहे, त्या पीठाचा जो काही प्रभाव आहे, त्या प्रभावामध्ये आपण कल्पवृक्षाच्या छायेत त्याची सगळी गोड फळं अनुभवतो आहोत. एवढं मला म्हणताना संकोच वाटत नाही अशा ह्यानी, की आपल्याबद्दल आपण आता इतकं सगळं बोलायचं म्हणजे ते चांगलंच बोललं जातं आणि खरं असं काही नाहीये आपल्याकडे. पण ठीक आहे, जे घडलं त्याप्रमाणे आपल्याला त्यांनी केलेल्या सत्काराला किंवा त्यांनी केलेल्या दाखवलेल्या प्रेमाला 4 शब्दात उत्तर देणं, त्याप्रमाणे आज आपण बोललो. भगवंतानी आपली परंपरा, आप्पांच्या ठिकाणचं आपलं जे श्रद्धास्थान म्हणून जो स्वीकारलेला आमचा आदराचा भाव आहे, तो दिवसेंदिवस वृद्धिंगत होत जावा. आम्ही जास्तीत जास्त सुधारावं आणि आमच्याकडून जास्तीत जास्त काही चांगलं घडावं, एवढीच पुन्हा या चांगल्या आनंदाच्या प्रसंगी मी माझी भावना व्यक्त करून हा विषय थांबवते. आपण गेल्या वेळी जो प्रश्न आला होता त्या प्रश्नाचं उत्तर देताना आपण तेन त्यक्तेन भुंजीत आहावर बोलत होतो. तर त्याच वेळी असा प्रश्न येऊन बसला की तेन त्यक्तेन भुंजीत हा आम्हाला थिअरॉटिकली कळलं, पण प्रॅक्टिकली आम्ही व्यवहारामध्ये ते कसं वागावं हे एक. आणि दुसरं असं की आप्पांनी आपल्या पुस्तकामध्ये जे ज्या स्पष्टीकरण दिलेलं ईशावासी उपनिषदाचं, तेथे उपनिषदार्थ कौमुदीमध्ये एक कथा जी सांगितली की काकांच्या घरी, ती आपण थोडक्यात अगदी बोललो इथे कथा, की त्या कथेमध्ये असं आहे की ती जी मुलगी आहे तिच्याकडे ती साडी मिळालेली आहे तिला, आणि म्हणून आता तिने अंगावर जरी नेसली नसली तरी सुद्धा ती कामाला आल्यानंतर जेव्हा तेच गाणं चिंधीचं गुणगुणते, ते जे सुंदर काही त्यातले शब्द जे दासगणू महाराजांना म्हणजे दादांना जे भावले, त्या संदर्भात त्यांनी असं म्हटलं की पहा, काल ते मुलगी हेच गाणं गात होती, एवढे दिवस ते गाणं ऐकायला मिळत होतं, परंतु त्या गाण्यात तिचा स्वर खिन्न असे. आज या गाण्यामध्ये त्या मुलीचा स्वर आनंदी आहे. म्हणजे आज तिच्या अंगावरती ती साडी नेसलेली नाहीये, ते तुझं जुनेरच तिने नेसलेलं आहे, परंतु तिच्या अंतःकरणातला जो आनंदाचा भाव आहे की ठीक आहे, माझ्या अंगावर साडी नाही, पण साडी माझ्या घरी माझ्या ताब्यात, प्लेजर ऑफ पोझेशन तिला आहे. तर प्रश्न असा आला की अहो, तिला साडी तरी मिळाली होती ना. म्हणजे प्रयत्न करणाऱ्या माणसाला जर काहीच नाही मिळालं तर तेन त्यक्तेन भुंजीत हा कसं अनुभवावं. आता हे जे उदाहरण आहे, हे उदाहरण प्रयत्न करणे आणि त्या प्रयत्नाला यश न मिळणे ह्याच्याकरताच उदाहरण नाहीये. त्यामुळे ह्याचा संदर्भ प्रयत्नाशी जोडण्याचं कारण नाही. इथे आपल्याकडे काय आहे आणि आहे त्या परिस्थितीमध्ये आपण कसे आहोत, त्यावेळी तेन त्यक्तेन भुंजीतः, म्हणजे मी एखादं कर्म करताना किंवा माझ्याजवळ असलेली एखादी वस्तू उपभोगताना मी तिथे माझी भूमिका काय ठेवावी याकरता असलेला हा दृष्टांत आहे. तो दृष्टांत प्रयत्नाकरता किंवा प्रयत्न करून न मिळालेलं फळ याकरताचा नाही. त्यामुळे हा विषय आपण आता बाजूला करू. दुसरं असं की प्रॅक्टिकल लेवलवर असा जो प्रश्न आला आपल्याला की तेन त्यक्तेन भुंजीत हा कसं समजून घ्यायचं, हे संपूर्ण उपनिषद त्याच्या सगळ्याच संकल्पनांच्या मध्ये पुष्कळ अवघडच आहे. आणि महात्मा गांधी असो, त्यांच्या आधीपासून असो, सगळ्यांचं आवडतं आणि सगळ्यांनी त्याच्यावर काही ना काहीतरी लिहिलेलं आहे. आणि पुष्कळ ते लिखाण होऊन सुद्धा पुन्हा प्रत्येकाला या तेन त्यक्तेन भुंजीतः, विद्या अविद्या, संभूती असंभूती, या कशाच्याही बद्दलचं जे उत्तर द्यायचं आहे, ते उत्तर असं एक समाधानकारक यांनी दिलंय किंवा ही संकल्पना अशी आहे असं 4 लोकांनी स्वीकारून मांडलंय असं होत नाही. प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये जशी गीता ज्याला जशी भावते, तसं या ईशावास्य उपनिषदात सुद्धा या सगळ्या संकल्पना प्रत्येकाने आपल्याला जशा भावल्या आहेत तशा मांडल्या आहेत. आप्पांनी आप्पांच्या भूमिकेतून विषय मांडलाय. आपण मुद्दाम प्रत्येक वेळी सांगताना आप्पांनी ज्या प्रकाराने भाष्य लिहिलं आहे त्या पद्धतीने भाष्याचं विवरण मी करते आहे.
असं मी बोलत नाही. त्याचं कारण असं की आपण जेव्हा त्याचा फक्त संकल्पना समजून घेतोय आणि वर्तमानाच्या संदर्भात विषय समजून घेतोय, तेव्हा जर तत्वज्ञानातली भिन्न भिन्नता जर समोर आणून आपण बोलायला लागलो तर ऐकणाऱ्याचा नुसताच गोंधळ होईल. त्यामुळे बाकीच्या सगळ्या गोष्टी आपण बाजूला केल्या आहेत, वर्तमानाचा संदर्भ समोर घेतलाय आणि त्यातल्या संकल्पना घेतल्या आहेत. आता त्या संकल्पनांचा विचार करताना आपण जेव्हा तेन त्यक्तेन भुंजीत हा चा व्यावहारिक बाजू म्हटलं, त्याची व्यावहारिक बाजू बघायची असेल तर एकच लक्षात येतं की त्यक्तेन आणि भुंजीत हा हे आपल्याला थोडेस ट्रिकी किंवा आपल्याला थोडस फसवणार असं वाटतं की हे काय हो की ज्यावेळी टाकतो त्याच वेळी स्वीकारतो. असं नाहीये. हा कर्मलोक आहे. हे एकदा आपण लक्षात ठेवलं की कर्म कसं घडतं याची व्याख्या बघा. आपण जेव्हा आपण म्हणतो आलो हात धुवून, तेव्हा काय करतो आपण? जर बसलेले असलो तर उठतो, हात धुवायला जातो. म्हणजे क्रिया आधीची काय होती? क्रिया अशी होती की माझा बसणे या क्रियेशी संयोग होता. आता मला काय करायचं आहे? हात धुवायचा आहे. म्हणजे मला कोणत्या क्रियेशी संयोग करायचा आहे? हात धुण्याशी. मला हात धुवायचा आहे म्हणजे मी वियोग कशाशी केला? खुर्चीवर बसण्याशी. तिथून मी उठले आणि संयोग कशाशी केल्या? हात धुण्याच्या क्रियेशी. या जगामध्ये कोणाचीही कोणतीही क्रिया संयोग आणि वियोगाशिवाय होतच नाही. कशाचा तरी जेव्हा वियोग होतो तेव्हाच कशाचा तरी संयोग होतो. म्हणजे जेवतो आहोत, पानातनं घास घेतला, तिथपासून बघत गेलो तर संयोग आणि वियोगच आहे. त्या घासाशी संयोग आहे आणि हात हलवत तोंडापर्यंत नेणं हा प्रत्येक स्थानाशी वियोग करत जात. मुखात घास जेव्हा टाकतो तेव्हा मुखात त्याचा संयोग आहे, हाताशी त्याचा वियोग आहे. आणि त्यामुळे ही संकल्पना जर इतक्या साध्या स्थितीमध्ये किंवा इतक्या साध्या पातळीवर जर आपण समजून घेतली की कर्म म्हणजे काय असतं, काहीतरी टाकावं लागतं, काहीतरी स्वीकारावं लागतं. जे काही स्वीकारायचं आहे ते स्वीकारताना आपल्याला काहीतरी सोडावं लागतं. तर त्यामुळे टाकणे आणि स्वीकारणे याच्यामध्ये मनात आपण संभ्रम सुदैवाने ठेवायचं काही कारण नाहीये. एक. दुसरं असं की शरीराच्या पातळीवरही हे घडतं, बुद्धीच्या पातळीवरही घडतं, मनाच्या पातळीवरही घडतं. शरीराच्या पातळीवरचे संयोग वियोग हे आपण क्रियेमध्ये दर्शवतो की क्रिया बदलत जाते आणि एक क्रिया करताना दुसऱ्या क्रियेचा वियोग झालेला असतो किंवा पहिल्या क्रियेचा वियोग झाल्याशिवाय दुसरी क्रिया निर्माण होऊ शकत नाही. आणि त्यामुळे तसं जर घडलंच नाही तर क्रियाच होणार नाही. बोलायचं आहे म्हणजे बोलताना पहिलं अक्षर सुटल्याशिवाय दुसरं अक्षर मुखातून येणार नाही. नाही तर बोलण्यातला दोष येईल. किंवा जर तोंडातून अक्षरच उमटलं नाही म्हणजे पहिलं तोंड बंद करून बसण्याची क्रिया जर बदलून अक्षराचा उच्चार करण्यात जर परिवर्तित झालीच नाही तर बोलताच येणार नाही. त्या व्यक्तीला बोलता येत नाही असं म्हणून तिथे विषय थांबतो. सांगण्याचा हेतू असा आहे की तेन त्यक्तेन भुंजीत हाची भूमिका स्वीकारून घेताना आपल्याला अगदी वैयक्तिक पातळीवर, देहाच्या पातळीवर, आपल्या आपल्या पातळीवर, शारीरिक पातळीवर तर आपल्याला कळेल की जी क्रिया अयोग्य आहे ती आपल्याला टाकली पाहिजे, जी योग्य आहे ती घेतली पाहिजे. त्याचा संदर्भ तेन त्यक्तेन भुंजीत आहे की शरीराने जे वाईट आहे ते टाकावं आणि जे चांगलं आहे ते स्वीकारावं. आळस येत असेल तर आळस टाकावा, व्यायामाला लागावं, कामाला लागावं. किंवा ज्या आळसामुळे जे नुकसान करून घेत असू ते नुकसान टाळावं. आपल्याला जर वाटत असेल आपलं पोट बरोबर राहत नाही, काय खातो आहोत जे आपल्या आवडीचं आहे, आप्पा नेहमी म्हणायचे चवीनी चालणारी जीव आहे आणि त्यामुळे ते चवीनी चालणारं खाणं सोडावं, शरीराला योग्य काय आहे ते बघावं. श्रेयस आणि प्रेयस येईलच आपल्याला पुढे कठोपनिषदामध्ये. जे प्रिय आहे ते प्रत्येकच वेळी स्वीकार्य असतं असं नाही. पुष्कळ वेळा ते त्याज्य ठरू शकतं. आणि जे आपल्याला फारसं करण्याची हौस वाटत नाही किंवा नको वाटतं, टाळावं असं वाटतं, ते जर श्रेयाचं असेल तर स्वीकारावं लागतं. आणि मग त्यावेळी तेन त्यक्तेन भुंजीत हा होतं. व्यवहाराच्या पातळीवरती अशा अनेक गोष्टी आहेत की ज्या आपल्याला लिहिताना स्वच्छ अक्षर काढून लिहावं, साधी गोष्ट आहे. पण तरी फराटे मारून आपण मोकळे होतो की
कोणत्याही गोष्टीला आपण योग्य ते स्थान देत नाही. तो जो आपल्या कामातला नेटकेपणा आहे, तो नेटकेपणा आपण सांभाळत नाही. ते ना त्यागते ना हे टाकावं आणि जास्तीत जास्त नेटकं होण्याचा आपण प्रयत्न करावा. जास्तीत जास्त शारीरिक पातळीवर, व्यावहारिक पातळीवरती चांगल्या सवयी आपण लावून घ्याव्यात. किंबहुना ह्या सगळ्या गोष्टी व्यवहारामध्ये ज्याच्याकडे जितक्या चांगल्या प्रमाणामध्ये एकत्र होतील तितकं त्याचं शारीरिक पातळीवरचं म्हणण्यापेक्षा सुद्धा एक याला शिस्तीचं, नियमाचं आपण जीवन म्हणतो ते त्याला सहज प्राप्त, त्याला नियमितपण सहज येतं, त्याला एक शिस्त निश्चित येते. आणि ह्या सगळ्या शिस्ती करता आपल्याकडे आता तो आपला विषय नाही, परंतु योगसूत्रामध्ये किंवा योगदर्शनामध्ये पतंजलींनी पहिलंच सूत्र सांगितलंय की अथ योगानुशासनम, की आता तुम्ही आमचा विषय जाणून घ्यायला निघालात ना, आता तुम्ही योगामध्ये प्रवेश करता आहात ना, तर आता इथून काय सुरू होणार आहे, आमच्या योग पद्धतीचं अनुशासन सुरू होईल. तुम्हाला या डिसिप्लिन मध्येच यावं लागेल, या शिस्तीतच यावं लागेल. जशा मिलिटरी ऑर्डर्स असतात किंवा जशा मिलिटरी मनचं आयुष्य असतं, तो मनुष्य आपल्या सिव्हिलियन्स मध्ये जरी असला आणि आपल्याबरोबर वावरत असला तरी सगळ्यांना मिलिटरी माणूस कळतो. सगळ्यांना ताबडतोब त्याची जी शिस्त आहे ती शिस्त त्याच्यामध्ये प्रतिबिंबित झालेलीच असते. सांगण्याचा हेतू असा की एक अनुशासन मनुष्याच्या जीवनाला यायचं असेल तर तेन त्यक्तेन भुंजित हा शारीरिक पातळीवरती, दैनंदिन जीवनामध्ये अगदी वरचं व्यवहाराच्या पातळीवर लोकांच्या बरोबर इंटरॅक्शन होताना ते निश्चितच लाभदायी असतं. दुसरा त्याचा भाग घ्यायचा तर तेन त्यक्तेन भुंजित हा बुद्धीच्या पातळीवर पण करावं लागतं. कारण बुद्धीने आम्ही काही निर्णय घेत असतो, ते निर्णय घेत असताना सुद्धा नेमके टाकायचे निर्णय काय आहेत हे जर नाहीच कळलं आमच्या संजय राऊतांना, कुठपासून कुठपर्यंत प्रवास झाला, किती त्रासाचा प्रवास आहे. बरं, एक मनुष्य एवढ्या मोठ्या पदापर्यंत जातो, समाजामध्ये एवढा उभा राहतो, एका पक्षाचं प्रतिनिधित्व करतो, त्यांच्याकडनं ही काय अपेक्षा आहे. बौद्धिक पातळीवरती आपल्याला काय टाकायचं हेच जर नाही कळलं तर आपल्याला वाईट वाटतं की काय माणसं ही अहो शेवटी ती आमच्याच देशातली माणसं आहेत, आमच्याच समाजातली माणसं आहेत, ती अशी का वागतात. त्याचं कारण आहे की वैचारिक पातळीवरती काय टाकावं त्यांना कळत नाही. का कळत नाही त्याचं कारण आपलं पुढे आहे, विद्या आणि अविद्येमध्ये. की मनुष्य कोणतंही कर्म करताना जेव्हा अहंकारात अडकतो, मोहात अडकतो, आसक्तीत अडकतो, त्यावेळी त्याला भान राहत नाही, त्याला विवेक राहत नाही. तो कोणत्या तरी एकाच गोष्टीमध्ये अडकून पडतो आणि तो इतका अडकतो की त्याच्या भोऱ्यात सापडल्यासारखा होतो की त्याच्या बाहेर त्याला पडता येईल. कधी कधी त्यालाही वाटत असेल, कारण मनुष्याच्या आतमध्ये एक त्याची सत्सद्विवेक बुद्धी आहेच, ती केव्हा ना केव्हा तरी माणसाला अरे हे नको करू, असं अरे या मार्गाने जाऊ नकोस सांगत असते. पण आता तो त्याच्यातनं पुढे गेलेला असतो. आता त्या सत्सद्विवेक बुद्धीचं ऐकण्या इतकं त्याच्या ठिकाणी काही, ज्याला आपण काय म्हणू, धीर, तेवढा विवेक किंवा सामान्य पातळीवर म्हटलं तर विचारांचा जो निवड करण्याचा जो भाग आहे की योग्य अयोग्याचा, तो थोडासा संपलेला असतो. त्यामुळे तेन त्यक्तेन भुंजित हा, आता बुद्धीने निर्णय करायचा, मग आम्ही काय टाकायचंय आणि काय स्वीकारायचंय आपण विचारूच ना, की मग काय टाकायला सांगतात. म्हणून आपल्याकडे शास्त्र आहे, म्हणून आपल्याकडे नियम आहेत, म्हणून आपल्याकडे नैतिकता धर्माने शिकवली आहे. किंवा आपल्याला ज्या एथिको रिलिजियस सिस्टीम आपल्याला सांगितली, नुसती मॉरॅलिटी नाही सांगितली, नुसत्या मॉरल्सचा विचार नाही केला किंवा नैतिकता कशाने, परदेशामध्ये आहेच ना, थँक्यू आणि सॉरी आहे, की एकदा सॉरी, अरे मग तू काही करावं सॉरी म्हणावं आणि ते स्वीकारावं किंवा सुटावं, असं होत नाही. 8 दिवसांनी कन्फेशनला चर्चमध्ये जावं आणि पुन्हा तोच गुन्हा करायला मोकळं व्हावं, ते होत नाही. म्हणून आपल्याला शास्त्र सांगतं की बाबा रे, शक्यतो चुकूच नकोस, न चुकता वाघ. मग न चुकता कसं वागायचं, आम्हाला नियम दिलेत. ते नियम कुणी दिले, धर्मशास्त्रांनी दिले. त्या धर्मशास्त्राने दिलेले नियम आम्ही कुठे धर्मशास्त्रात, काही गरज नाही वाचायची.
कारण आमच्या दैनंदिन जीवनामध्ये आम्ही कसं राहावं, कसं वागावं याची एक शिस्त आर्यांची दैनंदिनी आम्हाला घालून दिली. कशा प्रकाराने वागावं ते आम्हाला सांगितलंय, की बौद्धिक पातळीवरती कसं घरात आपल्याकडे पूर्वी जसं मॅक्सवेलरनी म्हटलंय, की जर या भारतीयांच्याकडे बघितलं तर हे इतके चांगले संस्कारित कशामुळे होतात. यांचं घर एक युनिव्हर्सिटी आहे आणि इथे कुटुंबामध्ये त्यांना सगळं शिक्षण मिळतं. घरात पणजोबापासून पणतवापर्यंत हे लोक कसे एकमेकांशी वागतात आणि घर कसं चालतं आणि यांच्या घरातल्या स्त्रिया कसं घर चालवतात एवढं बघितलं तर म्हणाले ही संस्कृती काय ती काय. एक एक घर एक एक संस्कृतीचं विद्यापीठ आहे. त्यामुळे आपल्या जीवनामध्ये या सगळ्या गोष्टी आणूनच ठेवलेल्या. आता त्या आम्हाला दूर गेल्या, आता त्या कोणत्या तरी मार्गाने आम्ही जवळ केल्या पाहिजेत, समजून घेतल्या पाहिजेत. पण एक निश्चित आहे की आम्हाला धर्माने आमच्या बुद्धीने निर्णय घ्यायची वेळ आली तर तो विवेकाने कसा घ्यावा याच्याकरता भरपूर मार्गदर्शन केले. त्यामुळे बुद्धी जी आहे ती कशाच्या आधाराने चालेल किंवा कशाचे निकष लावेल किंवा तिने कोणत्या कोणत्या गोष्टींना आपले नॉर्म्स म्हणून समजावं की नाही हे नॉर्म्स आहेत की असं असं आम्हाला वागलं पाहिजे. बुद्धी करता आपल्याला सांगितलेलं आहे. त्यामुळे आता प्रत्येक वेळी समोर येणारा प्रसंग हा भिन्न असतो. त्यामुळे कोणता प्रसंग समोर डोळ्यापुढे ठेवावा आणि आपल्या पुढे विषय मांडावा असा प्रश्न येतो. कारण खूप आहे प्रत्येक क्षणालाच. म्हणून म्हटलं की आपण एकदा कर्माची व्याख्या मनाशी जोडली ना की प्रत्येक पाऊल टाकणं हे आमचं कर्म आहे. त्या प्रत्येक पावलात आमचं मन आहे, त्या प्रत्येक पावलात आमची बुद्धी आहे. कारण ते कोणत्या दिशेने टाकतो तिथे बुद्धी आहे निर्णय घेणारी आणि मन आहे त्याला परावृत्त करणार किंवा त्याला जोर देणार, दोन्ही करतं. मनाच्या बाबतीत कसं होतं पुन्हा तेच की अंतःकरण चतुष्टयाचा विचार केला तर अहंकाराचा विषय तर आपण मूलभूत घेतला की अहंकार आहे, मोह आहे आधी. परंतु मन जे आहे ते ज्या प्रकारे चंचल होतं ते चंचल मन एक विलक्षण आपल्याला निर्णय घेण्यामध्ये सारखं इकडून तिकडे तिकडून इकडे असं दोलायमान करत असतं. त्यावेळी मनाचा विचार बाकी सोडून द्या. निर्णय घेताना बुद्धी काय घेईल, मन काय 10 वेळा सांगेल तोही विचार बाजूला ठेवा. पण व्यवहारामध्ये आपल्याला मनाने जर कशाशी जोडायचं, आता काय प्रत्येक पावलावर काही निर्णय घ्यावा लागत नाही. पण प्रत्येक पावलावर एक गोष्ट नक्की करावी लागते की समोरच्या माणसाला काय वाटतं. म्हणजे विचार करताना आता मी माझी स्पेस आणि आत्मकेंद्रितपणाने माणूस जेव्हा हल्ली व्यवहार करतो त्यामध्ये माझा फायदा काय, माझा वेळ जातो. आता घरात मुलं काय, आईवडील काय, मुलं आईवडिलांशी काय किंवा एकमेकांच्या मधले ज्या काही संबंध आहेत ते सगळे संबंध आपण पाहत गेलो तर प्रत्येकाची प्रतिक्रिया देण्याची जी पद्धत आहे त्याच्यावरून आपल्याला कळतं की त्यांचं मन इतकं आत्मकेंद्रित झालेलं. नाही नाही मला वेळ नाही आई तुझं काम कर, हे वाक्य येतं कसं. आई तुझं काम माझं काम आहे, तू मी काय प्रकरण आहे हे दुसऱ्याचं हे प्रश्नच येत नाही. बाहेरच्या व्यक्तीचं काम सुद्धा करता येण्यासारखं असेल तर माझंच आहे. माझ्या घरातल्या कामाचा तर प्रश्नच येत नाही की माझ्या घरात मी हे करायचंय का करायचं नाही. तुम्हाला पटत असेल तर असेल, नसेल तरी माझं काही म्हणणं नाही. मी माझा, तू कोण स्वतंत्र, मी माझा स्वतंत्र असूच शकत नाही. हे संबंध जगच जे आहे त्याच्यामध्ये इंटरडिपेंडेबिलिटी एवढी आहे की सगळंच्या सगळं एकमेकांवर अवलंबून आहे. तू काय तुझ्या घरात अवलंबून नाही म्हणून सांगतोस. 18 वर्षाचा झाला की परदेशामध्ये घराच्या बाहेर जातो. 18 वर्षापर्यंत तरी घरात कशाला राहतो. वयाच्या 5 वर्षाचा होईपर्यंत तरी आईची सेवा घेतो कशाला. जन्माला आल्याबरोबरच सोय करूनच यायचं की त्या नर्सला सांगायचं की माझी काहीतरी सोय लाव, त्याचे जे काही पैसे असतील ते माझा अंगठा उठवून घे आणि इथं मला 3-4 वर्षाचं होईपर्यंत तू सर्व्हिस दे, जे काही बिल असेल ते मोठा झाल्यावर मी तुला देईन. सांगा, जन्माला आल्याबरोबरच तुमची सोय करा ना. अरे तुम्ही कुणीतरी तुम्हाला मोठं करताय तेव्हाच मोठे होणार आहे. इथपासून मी काय. त्यामुळे मनाच्या पातळीवरती आज जे काही स्वातंत्र्याचा गैरविचार, प्रत्येक ठिकाणी मी आणि माझं याचा एक गैरविचार, स्वार्थ गैरविचार आणि दुसऱ्याला बिलकुल जमेत न धरता
बेफामपणे वागत राहणं, म्हणजे बेफाम हा शब्द आपल्याला वाटेल फार कठोर वापरला, असं नाहीये. त्यांची बॉडी लँग्वेज बघा, काय ते चालणं, काय ते बोलणं, काय बेफिकिरी, अशक्य आहे. हे असूच शकत नाही. बरं, याचा परिणाम समोरच्यावर विचार केला तर काही होत नाही, कारण तो त्याच्या संस्कारांनी चालत असतो, वागत असतो. तो कुठपर्यंत या समोरच्या माणसाला सांभाळेल, जिथपर्यंत त्याच्याकडे ही सहनशक्ती आहे तिथपर्यंत. त्याच्या पुढे तो म्हणेल तो तू आणि तुझं नशीब, तू आणि तुझा विचार, तू आणि तुझं दैव. पण आपल्या ह्या सगळ्या वागण्या बोलण्याचा परिणाम हा त्या मुलाच्या, त्या व्यक्तीच्या, कुणी मुलगाच असेल लहान असो मोठा असो, त्या व्यक्तीच्या वैयक्तिक जीवनात फ्रस्ट्रेशन काय येतं, डिप्रेशन काय येतं, झोप का उडते, त्याचं कारण आहे की आमचं बिहेवियरच चुकतं. हे तेन त्यक्तेन फार मोठं आहे असं नाहीये. आधी दुसरा मग मी, माझं मन आधी नाही. आधी हे कशा करता मी केलं, तो मला बोलला, पहिल्यांदा हातात काय बोलला असेल, राग आला असेल त्याला, माझा आला असेल, नाही तर तोही कुठेतरी चिडून आला असेल, काहीतरी टेन्शन मध्ये असेल. अरे, आम्ही दुसऱ्याचा विचारच करत नाही. आम्ही फक्त माझ्या मनाने लगेच असं म्हणाला, मी पण तुझ्याशी बोलत नाही. ही जी व्यवहारामध्ये वागण्याची स्थिती आहे किंवा वृत्ती आहे, ती वृत्तीच आज आमच्याही देशामध्ये एकत्र कुटुंबाला दूर करणारी आहे. वैयक्तिक पातळीवर आपण प्रश्न विचारला म्हणून आपण वैयक्तिक पातळीवर बोलतो आहोत, की सामाजिक पातळीवरती सुद्धा असं चालत नाही, तर वैयक्तिक पातळीवर कसं चालेल? कारण आज एवढ्या संस्था लोकांनी उभारल्या आणि शेवटी पुन्हा माणूस त्याच्यावरती उत्तर काय देतो? संस्था मोडीत निघाल्या, संस्थांच्या मध्ये भांडणं सुरू झाली. अहो, शेवटी माणसं आहेत, कुठली असली तरी अशीच असणार, त्यांच्यात भांडणच होणार. हो, का होणार? समझोत्याने पुढे जाता येत नाही. एक संस्था काढली आहे किंवा तुम्ही काही काम करणार आहात, याचा अर्थच असा आहे की आपल्याला मिळून करायचंय. आणि जर का आपल्याला मिळून करायचंय, तर 10 फाटे फुटत असतील, 10 लोक कार्यकारिणीत असल्यानंतर, तर ती कुठली संस्था राहिली? एकला चलो रेच आहे. ज्यालाही आणि असं कोणीच माणूस जगू शकत नाही. म्हणे की नाही, माझा मी एकटा जाईन, होत नाही. अगदी सावरकर आणि लोकमान्य टिळक हे जरी डोळ्यासमोर घेतले तरी आपल्या लक्षात, सावरकर केवढे प्रज्ञावान पुरुष आहे, लोकमान्य टिळक तर युगपुरुषासारखे आहे. परंतु जेव्हा मी एकांडा शिलेदार म्हणून मी माझं काम करीन, अशी जेव्हा वेळ येते, त्यावेळी म्हणजे पाठीमागे माणसं राहत नाहीत. जो आपल्याला विद्या आणि अविद्येमधला विषय आहे त्याच्याकडे आपण आता वळलो तर आपल्याला हा विषय आणखीन पुढे नेता येईल, की कर्म आहे, मी माझं कर्म माझ्या पद्धतीने करीन, माझं ज्ञान आहे ते मी माझ्या पद्धतीनेच पुढे नेईन आणि त्या प्रकारानेच मी माझ्या विषयाचा उहापोह करीन, त्याच तऱ्हेने मी माझ्याकडून मला जे कार्य करायचं आहे ते करीन. असं जर आपण धरलं तर होतं काय, की त्याला अनुयायीच मिळत नाहीत. अनुयायी मिळत नाही त्याचा अर्थ असा की कितीही तत्वज्ञान, सावरकरांच्या ठिकाणी असणारी एवढी मोठी दूरदृष्टी, ते क्रांतदर्शी ऋषींसारखे होते, पण तरी सुद्धा एकांडे शिलेदार असल्यामुळे ज्ञान बाजूला राहिलं, ते प्रत्यक्षामध्ये आलंच नाही, येऊच शकलं नाही, कारण कुणी अनुयायीच नाही. कुणी अनुयायी का नाही? त्याचं कारण असं की आम्ही त्याकरता मनाची आणि बुद्धीची जी जरूर असणारी जी तडजोड आहे ती आम्ही स्वीकारली नाही. आणि जे लोकांपर्यंत पोहोचवण्याकरता ते ज्या पद्धतीने आम्हाला त्यांच्यापर्यंत पोहोचवायला हवं होतं, किंवा ज्यांच्यापर्यंत पोहोचवलंय त्यांना ज्या प्रकारे संघटित करायला हवं होतं, नाही करू शकलो. उलट लोकमान्य टिळकांनी केलं. ते म्हणाले की ज्याला समाजाला बरोबर घेऊन जायचंय आणि ज्याला समाजाला बदलायचंय, त्याला 4 पावलं आधी पुढे त्यांनी चालावं, त्याच्या मागून समाज किती पावलं पुढे आलाय हे बघावं. एकदा मागे वळून बघितलं, समाज आपल्या किती जवळ आहे, आता पुढे पावलं टाकणं शक्य आहे का हे बघावं, पुढे जा. म्हणजे कुणाही नेत्यांचं लहानपण मोठेपण नाहीये, त्यामध्ये प्रश्न एवढाच आहे की प्रत्येकाची ही जी भूमिका आहे ती भूमिका योग्य ठरते का? सगळे स्टॉलवर्ड्स आहेत, सगळी मोठी माणसं आहेत, कोणी लहान नाही. आणि त्यांनी त्या त्यावेळी तसं तसं भूमिका त्यांनी का स्वीकारली
याला त्यांच्याकडे उत्तरं पण आहे, कारण त्यांचं त्यांचं तत्वज्ञान त्यांनी त्या पद्धतीने राबवलंय. प्रत्येकाची दृष्टिकोन, प्रत्येकाची पुढे बघण्याची दृष्टी, विषयाकडे बघण्याची दृष्टी वेगवेगळी आहे. परंतु जर का सगळ्याचा विचार करायचा तर नुसती विद्या कामाला येत नाही, नुसतं कर्म कामाला येत नाही. कारण नुसतंच तुम्ही लोकांना जर टकळ्या देऊन हे दिलं, सुटकातच बसा, काय करणार आहे त्या कर्माने? त्यांनी काय स्वातंत्र्य मिळणार आहे? लोकांना जर कर्मप्रवण करायला नाही गेलात तुम्ही, किंवा फक्त एका छोट्याशा कामामध्ये अडकवून ठेवलं, तर समाज नाही पुढे जाऊ शकत. समाज ते कार्य पुरं नाही करू शकत. त्याच्यामध्ये महात्मा गांधी लहान होते का? नव्हते. त्यांना चार सामान्य माणसांना जोडण्याचा मार्ग हा सूतकातात टकळी घेऊन हाच बरा वाटला, की तो बिचारा आपलं घर न सोडता, त्रास न होता तो सूतकातच जर बसला तर का होईना त्याला त्याच्याकडनं राष्ट्रकामामध्ये जोडला गेलो, ही तर भावना निर्माण होईल. भूमिका कोणाची चुकीची असते असं नाहीये. त्या त्यावेळी ती व्यक्ती आपल्या पुरता दृष्टिकोन काय स्वीकारते त्याच्याही बद्दल त्याला चूक आणि बरोबर हे म्हणण्याचं आपल्याकडे कोणत्याही प्रकारचं ते शहाणपणही नाहीये, तो अधिकारही नाहीये, आणि त्याकरता आपण काही केलेलंही नाहीये. त्यामुळे बोलण्याचा काहीच प्रश्न येत नाही. प्रश्न एकच येतो की शास्त्र कसं सांगतं किंवा आपलं तत्वज्ञान कसं सांगतं. ते सांगतात की शास्त्रज्ञ आहे पण तंत्रज्ञ नाही, काय उपयोग आहे? शास्त्रज्ञालाही मोठा म्हणू नका आणि उद्योगपतीलाही नुसता मोठा म्हणू नका, कारण नुसता उद्योगपतीही कामाला येत नाही, नुसतं शास्त्रही कामाला येत. तसंच आहे, नुसतं ज्ञानही कामाला येत नाही किंवा नुसतं कर्मही कामाला येत नाही. त्याच्याकरता आपल्याला अनेक उदाहरणं घेता येतील, की साधं आहे की नुसतं कर्म केलं आणि त्याचं ज्ञान नाही घेतलं तर आपल्या लक्षात येईल की या अविद्येने आम्ही कर्म करत काय नाही, मला बारीक व्हायचं आहे, बारीक व्हायचंय म्हणून काय नुसतं सॅलड खा, नुसत्या उकडलेल्या भाज्या खा, जेवताना अहो काही. आणि खूप आता तर म्हणजे मी अमेरिकेमध्ये वगैरे पाहिलं तर माझ्या लक्षात आलं की अशी खूप क्रेज आहे की एक अर्धी वाटी सगळ्या गोळ्या घ्यायच्या, आणि आता हल्ली ते आपल्या इकडे स्पोर्ट्स करता त्या मिळणाऱ्या वेगवेगळ्या पावडर्स आहेत, तशा अगदी फॅमिली मॅननी सुद्धा एक अर्धी वाटी, अर्धा कप, एक कप अशी ती पावडर घ्यायची, जेवायचंच नाही. कारण का? तर वजन कमी करायचं. आता म्हणजे कर्माने काय केलं तुम्ही? हे असलं खाल्लं. आता त्याची विद्या म्हणजे अविद्या आणि विद्या त्यातलं शहाणपण ज्ञान कुठे गेलं? हे असं खाऊन माणसाचं शरीर चालेल, ते शरीर पुष्ट होईल, त्या शरीरात ताकद राहील, त्या शरीरामध्ये काम करण्याचा दमदारपणा राहील, काय राहील? म्हणजे जर का विचाराने आम्ही घेतलं नाही काही विषय जाणून आणि फक्त कर्माने करत राहिलो तरी चालायचं नाही. कोणताही विषय फक्त वैचारिक पातळीवरती बोलत राहील, बोलाची चकडी बोलाचाच भात, जेवून या तृप्त कोण झालं, कुणाच्याच उपयोगाला येत नाही. नुसतं बोलून काय उपयोग? आता जसा आपण विषय निवडताना मला ताबडतोब महेशदादांनी अण्णांनी सांगितलं की नाही की हो उपनिषदांचा विषय आहे, पण वर्तमान काळातला त्याचा संदर्भ सांगा ना तुम्ही, की आम्ही तो कसा समजून घ्यायचा? बरोबर आहे, तत्वज्ञान कितीही मोठं असलं तरी त्याचा संदर्भ आम्हाला आमच्या जीवनात लावता आला पाहिजे. आणि त्यामुळे त्यांनी इथे अनेक गोष्टी आपल्याला सांगितल्या की साधी गोष्ट आहे, जेव्हा विद्या आणि ज्ञान दोन्ही एक येतात किंवा बरोबर येतात किंवा त्याचा सहयोग साधला जातो किंवा त्याच्यामध्ये मेळ घातला जातो, आणि त्याकरता असं इथे आता बोलायचा विषय नाहीये, परंतु आप्पांनी त्यामुळे तत्वज्ञानाच्या बाबतीमध्ये जो समन्वय सांगितला, जी संतांची भूमिका आहे ती भूमिका नेहमीच श्रेष्ठ आहे. त्या भूमिकेला उपनिषदांचाच विचार हा संतांनी आमच्या व्यावहारिक शब्दात सांगितलं, आप्पांनी सुद्धा व्यावहारिक शब्दात सांगितलं. कशाचा समन्वय करा? हो, पुष्कळ टेक्नॉलॉजी आहे, टेक्नॉलॉजी परदेशात आहे आणि बनवणार आम्ही इथे आहोत. नुसती टेक्नॉलॉजी बॉरो केली, नुसती घेऊन आलो आणि आम्ही आमच्याकडे बनवायला लागलो, आमचा लाभ आहे? होणारच नाही. तिथे आम्हाला R&D पाहिजे ना, आम्हाला काहीतरी आमच्या देशाप्रमाणे आम्हाला जे करायचंय त्याच्याकरता काहीतरी घडवलं पाहिजे. आम्ही कसं केलं?
टेक्नॉलॉजी आम्हाला कळली बाहेर. काय कळली की असं असं सॅटेलाइटचा उपयोग होतो. आम्ही आमच्या देशातली अनेक ऑब्झर्वेशन्स भूमीवरून घेण्यापेक्षा आकाशातून घेतली, ज्या अवकाशातून, तर आम्हाला ते अधिक फायद्याचं आहे. आम्ही आमच्या पद्धतीने, आमच्या तंत्राने, आमची टेक्नॉलॉजी म्हणजे तंत्रज्ञान आम्ही विकसित केलं. ते तत्वज्ञान विकसित करणारी आमची सगळ्यांची बुद्धी आहे, चांगली आहे. भारतीयांची बुद्धी चांगलीच आहे. त्यांनी सर्व ठिकाणी सिद्ध केली आहे. आता त्यांनी आमच्या भारतामध्ये जी टेक्नॉलॉजी डेव्हलप करून सॅटेलाइट उभा केला आणि त्यांनी अवकाशात पाठवायचं ठरवलं, त्याच्याबरोबर अमेरिकन लोकांनी किती आपली युनिट्स पाठवली? 105. आमच्या सॅटेलाइट बरोबर. म्हणजे आम्ही व्यवसाय करायला लागलो ना. कारण त्यांना कळलं की आमच्याकडचे, मग असं त्यांच्या मनात आलं की अरे, आमच्याकडे का नाही इतक्या स्वस्तात बनलं, आम्हाला का नाही हे परवडलं, आमच्याकडे का परवडलं? त्याचं कारण हे उपनिषद सांगतं ते सूत्र आहे की कर्माच्या पातळीवर आणि विद्येच्या पातळीवर, म्हणजे अविद्या म्हणजे कर्म आणि विद्या म्हणजे ज्ञान, या दोघांच्याही पातळीवरती नुसती एकांडी प्रगती करून भागत नाही. त्या दोघांना एकत्रित करून ती प्रगती घडावी लागते, तेव्हाच ती प्रगती होते. पुष्कळ आपल्याला गोष्टी त्याच्याबद्दल सांगता येतील. मंगळावरचं पाठवलेलं यान आहे, सगळं जग हैराण झालं. अरे, एवढ्याशा पैशामध्ये मंगळावर जाणे इतकं एक यान तयार होऊ शकतं? आणि आम्हा लोकांना तर म्हणजे ते त्यांनी त्याच्यामध्ये मिळवलेलं यश तर आणखीन पुढचं आहे. कसं मिळालं? आप्पा इथे आप्पांनी जो अर्थ लावलाय, मी म्हणजे पुन्हा तेच घोटाळा होऊ नये किंवा आपल्या मनामध्ये त्याच्याविषयी संभ्रम निर्माण होऊ नये, हे तत्वज्ञान वेगळं आणि ते वेगळं म्हणून तत्वज्ञानाची वेगळी भाषा करत नाही. आप्पांनी त्याच्यावरची टिप्पणी केली असं एवढंच सांगते किंवा बोलते की आपल्याला अविद्या आणि विद्या यांचा अर्थ जर घ्यायचा असेल तर कर्म आणि ज्ञान असा अर्थ घ्यावा. आणि कर्मामध्ये आणि ज्ञानामध्ये या दोघांच्याही मध्ये आपल्याला समन्वय साधता यावा, तो साधला जावा. आणि म्हणून हे अविद्या म्हणजे जर शरीर आहे तर ही विद्या म्हणजे प्राण आहे. आणि म्हणाले की अविद्येने काय कळतं? हे कसं करावं ते कळतं, कर्माने कसं करावं ते कळतं. आणि विद्येने काय कळतं? काय करावं, कुठे करावं, केव्हा करावं, किती करावं, करावं का करू नये. आणि त्यामुळे जेव्हा आपण एखादं, नेहमी म्हणतो एक प्रोजेक्ट घेतलाय, तर त्याच्याकरता जो विचार करावा लागतो तो सगळा असा सर्वांगीण करावा लागतो. आणि म्हणून इथे उपनिषदांनी सांगितलेली गोष्ट इतक्या जुन्या काळापासून मॅनेजमेंटचा विषय म्हणावा तसं, ही गोष्ट नियोजन नेमकं कसं असावं, मनुष्याने कोणत्याही गोष्टीच्या बाबतीत नियोजन करताना कशा कशाचा विचार करावा. आता त्याच्यानंतरची गोष्ट अशी आहे की त्याचं फळ सांगताना त्यांनी सांगितलंय की अविद्यया मृत्युम तीर्थवा विद्यया अमृतम अश्नुते. अविद्यया मृत्युम तीर्थवा, अविद्येनी आपल्या साध्या शब्दात बोलायचं तर नुसत्या कर्मानी, आणि आता कर्म आणि विद्या हे दोन किंवा ज्ञान हे दोन विषय तात्पुरते सोडून देऊ आपण. आता या दोघांच्या मधला समन्वय किंवा दोघांमधला फरक कोणत्या पातळीवर अनुभवाला येतो? औषध घेतलं, ताप उतरला, सर्दी कमी झाली, कसं वाटतं? नाही आता बरं आहे, आता माझं दुखणं गेलं, बरं बरं झालो का, म्हणजे आरोग्य मिळालं का? नाही. मधला कॉन्व्हॅलेसन्स पिरियड आहेच आहे, तो काळ जातोच. की रोग बरा झाला परंतु आरोग्य प्राप्त झालं असं होत नाही, त्याच्या मधला काळ द्यावा लागतो. तसं आहे की मृत्यूम तीर्थवा, मृत्यूतून तरुण गेला, अमृतम अश्नुते का, आनंद मिळाला का, संतोष मिळाला का, म्हणजे ह्या दोन गोष्टी आहेत त्या का आणि कशा याचा विचार अविद्या आणि विद्येने करावा. म्हणजे असं की मनुष्य पैसे मिळवतो, पुष्कळ मिळवतो, खातो पितो, मजा करतो, समाधान मिळवायचा प्रयत्न करतो. तो म्हणतो काय एन्जॉयमेंटला काही कमी नाही हो, पण तुम्हाला खरं सांगू का, काही समाधान नाही, एवढी गोष्ट खरी. का नाही? ते तसं आहे की अविद्येच्या मार्गाने आम्ही चालत राहिलो तर आम्हाला मिळेल पुष्कळ, परंतु विद्या असल्याशिवाय अमृतम अश्नुते म्हणजे समाधान, संतोष आणि एक स्थैर्य मिळणार नाही. या ठिकाणी गरज कशाची आहे? या ठिकाणी आपण वापरलेले शब्द असेच आहेत: मेळ, सहयोग, समन्वय. ह्या गोष्टी आम्हाला जोपर्यंत लक्षात येत नाहीत, ह्या गोष्टी आम्हाला जोपर्यंत समजत नाहीत किंवा त्याचा आम्ही गांभीर्याने विचार करत नाही, तोपर्यंत आम्हाला तो विषय समजणं थोडं अवघड आहे. विद्या आणि अविद्येच्या सारखंच. आता ही समजून घेताना
आपल्याला निर्णय घ्यायचा आहे असं म्हटलं, किंवा आता आपण म्हणतोय की त्या दोघांचा समन्वय करायचा आहे, तर त्याकरता हेच उपनिषद आणखीन एक दुसरी गोष्ट सांग की संभूती आणि असंभूती या संकल्पना इतर कुठेही नाही आहेत, ह्याच उपनिषदाच्या आहेत आणि ह्या विशेष आहेत. त्यामुळे ह्या सगळ्यांच्या आवडीचं हे उपनिषद झालेलं आहे. असंभूती म्हणजे विनाश आणि संभूती म्हणजे अविनाशी असा शब्द जर घेतला तर हे एकमेकांच्या परस्पर असं म्हणता येईल. इथे एकत्रिता म्हणजे एकत्रित होणं म्हणजे एकत्र असणं, एकात्मता असं असेल तर इथे वेगळेपण आणि इथे भिन्नता असं येईल. हे जर एक पण आहे तर इथे भिन्नपण आहे. भिन्नपण हवंय का? हवंय. भिन्नपणाने पण आम्हाला काही गोष्टी समजायच्या आहेत, एकतेने पण आम्हाला समजायच्या आहेत. द्वैतात गेल्याशिवाय काही गोष्टी समजत नाही, म्हणजे वेगवेगळेपणाने पाहिल्याशिवाय काही गोष्टी समजत नाही. काही गोष्टी शेवटी एकत्र यावं लागतं. वेगळेपणाने काय बघतो आपण, हे साधं आपण म्हटलं तर याला फार तर आधी आपण त्याची जी टर्मिनॉलॉजी आहे ती थोडीशी आपण बघितली तर त्याला जो शब्द वापरलेला आहे आपण, तेव्हा त्यांनी तिथे म्हटलंय की एक सिंथेसिस आणि एक अनालिसिस. तर आपण सिंथेसिस मध्ये आपण काय करतो, त्या सर्व गोष्टींचा एकात्मता भाव बघतो. अनालिसिस मध्ये काय करतो, त्याचं विघटन बघतो, त्याचं वेगळेपण बघतो. एकीकडे संकलन आहे तर दुसरीकडे पृथक्करण आहे. की अनालिसिस मध्ये आपण त्याचं पृथक्करण करत जातो. इथे एकीकरण आहे तर तिथे विविधता आहे. इथे एकात्मता आहे तर तिथे भिन्नता आहे. इथे संपूर्णता आहे तर तिकडे वेगळेपण आहे. इकडे अद्वैत आहे तर तिकडे द्वैत आहे. साधी उदाहरणं घ्यायची शरीरशास्त्रापासून, शरीरापासून, की शरीराचा अभ्यास करायचा असेल, प्रत्येक अवयवाचा अभ्यास करावा लागतो. शरीराचा अभ्यास करायचा आहे, मनाचा अभ्यास करावा लागतो. शरीराचा अभ्यास करायचा आहे, बुद्धीचा अभ्यास करावा लागतो. हे सगळं वेगळे वेगळेपणाने आम्हाला जाणून घ्यावं लागतं. परंतु शेवटी एक आहे की फक्त डोळे, फक्त कान, फक्त पोट एवढं बघून भागत नाही. तर आपल्याला त्या ठिकाणी शेवटी त्याचा एकत्रित अभ्यास करावा लागतो, एकत्रित विचार करावा लागतो. म्हणजे तिथे सिंथेसिस आहे. आणि म्हणून आपल्याला या उपनिषदांनी कर्म ज्ञान ते दोन्ही घेताना आपल्याला काय करावं लागतं, त्याच्यामध्ये कसा समन्वय साधावा लागतो, त्या समन्वय साधण्याची पद्धती काय. अगदी आप्पांनी फार छान साधं उदाहरण दिलं. ते म्हणाले जेवताना आपण काही सगळ्याचा काला करून खात नाही. वास्तविक पाहता सगळं पोटात एक होणार आहे. त्याच्यातच भाजी टाका, त्याच्यातच तांदूळ टाका, त्याच्यातच डाळ टाका, त्याच्यातच मसाले टाका, त्याच्यातच गोडाचे पदार्थ टाका. म्हणजे काय रवा आहे, शिरा करायचा असला तर साखर आहे, ती सगळी त्याच्यातच टाका आणि एका कुकरमध्ये शिजवून एक शिटी मारा आणि खा. काय पोटात एकच व्हायचंय ना. पण खाताना विविधता पाहिजे असते. शिरा वेगळा हवा असतो, कोशिंबीर वेगळी हवी असते, चटणी वेगळी हवी असते आणि आम्ही ते वेगळं वेगळं जिभेवरनं चवीपरीने खातो. पोटात गेल्यावर पोटात गेल्यावर जर ते म्हणाला आम्ही वेगळे वेगळे आहोत, आम्ही काही पोटात एक होणार नाही, एक होणार नाही तर त्याचं काय होईल, ते काय अन्न पचेल. आणि ते पोटातलं अन्न जर ते पचायलाच तयार नाही झालं तर डॉक्टरकडे जायची वेळ आहे. म्हणजे शेवटी विविधतेतून समन्वय साधावाच लागतो. हॉस्पिटलमध्ये आपण बघितलं तर हॉस्पिटलचे सगळ्या ब्रांचेसचे डॉक्टर जेव्हा एखादा पेशंट बऱ्यापैकी आजारी असतो, हार्टचा माणूस बघून जातो, ब्लड प्रेशर बघितले जातात, त्यांच्याकडनं ईसीजी वगैरे सगळं होतं. दुसरं काही किडनीचा प्रॉब्लेम आहे काय, हे युरिन आउटपुट कमी आहे काय, जे बघितलं जाईल त्याप्रमाणे ते सांगतात की बघा भाऊ काय किडनीचा प्रॉब्लेम असेल तर. तो हार्टवाला दुसऱ्या दिवशी सांगतो की हे बघा तुमचे बाकीचे प्रॉब्लेम्स काय असतील मला माहित नाही, पण माझं हार्ट आता ओके. आता माझा काही संबंध नाही. आता तो त्याचा संबंध नाही म्हणून निघून गेला. दुसरा डॉक्टर आपला काही संबंध नाही तर किडनीचं काही नाही, सगळे रिपोर्ट्स नॉर्मल आहे, किडनीचं सगळं फंक्शन नॉर्मल आहे. पण तो तिथे आजारी आहे ना, त्याला एवढं झालंय ना. तुम्ही जेव्हा जो तो आपल्या बाजूनी जर विड्रॉ व्हायला लागला तर त्याच्या शरीराने काय करायचं. त्यामुळे आप्पांनी म्हटलंय की शेवटी तुम्ही एक एक गोष्ट स्वतंत्रपणाने जेव्हा तपासता किंवा पाहता तेव्हा शेवटी ती एकत्रितपणाने जाणून घ्यावीच लागते. त्याचा एकूण सगळा आता आपण हाच विषय किती वेळा पुन्हा पुन्हा बोलणार, कारण आहेच या विषयाचं महात्म्य. तर दोन गोष्टी या उपनिषदांनी आपल्याला सांगितल्या आहेत की एक गोष्ट अशी की कोणतीही गोष्ट पृथकपणामध्ये माणसाला
शेवट देऊ शकत नाही. द्वैत हे माणसाला फक्त मौलींनी म्हटलंय तसं, द्वैत दशेचे अंगण अद्वैत ओळगे आपण. जो जो भेदू, जो जो भेदाचा विचार करू, तव दुण अभेदासी. तर आम्ही कुठे जाऊन पोचतो? अभेदापर्यंत जाऊन पोचतो. द्वैताचा कीस काढत बसावा, शेवटी आपण कुठे पोचतो? तर आता आपण सायन्स येतच आहे ना, ते फक्त एनर्जी पासून जरी मानत असलं तरी आता ते अणूत थांबलं नाही, अणुतून आत गेलं तरी थांबलं नाही. ते जो जो आत जात आहे तो तो त्याच्या लक्षात येत आहे की कितीही आम्ही आत 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 शोधत गेलो तरी शेवटी आम्हाला कुठेतरी एका ठिकाणी येऊन थांबावं लागेल. आणि जिथे कुठे येऊन थांबावं लागेल ते काय आहे माहित नाही, ते अजून आपल्याला मिळालं नाही. म्हणजे अजून प्रकरण द्वैतात आहे. जोपर्यंत आम्ही द्वैतात आहोत तोपर्यंत ज्ञानात अपूर्णता आहे. आता दोन गोष्टी सांगितल्या उपनिषदांनी आपल्याला. एक गोष्ट अविद्या विद्या, संभूती असंभूती, तेन त्यक्तेन भुंजीथा, हे सगळं एकाचेच वेगवेगळे आयाम आहेत बरं का. या बाजूने विचार केला तरी आपण तिथे येतो, अविद्या विद्या विचार केला तरी आपण तिथे येतो, संभूती असंभूती विचार केला तरी आपण तिथे येतो. आणि शेवटी ते काय म्हणतात, अगदी पहिल्यांदाच म्हटलंय, माग हृदया कसे विद्वान. त्यांनी काय तुझं आहे यातलं काही तुझं नाहीये. आणि म्हणून कुर्वन्नेवेह कर्माणी जी जी विशेष शताम समा, 100 वर्षाचं आयुष्य तुला कर्म करत जगायचंय. मग ते जगत असताना काय करायचंय? भगवंताला सांगायचं, त्याला प्रार्थना करायची. हे पहिल्यापासून ईशावास्य सुरुवातच तिथून की या जगाचं नियोजन करणारा, या जगाचं अनुशासन करणारा, या जगाला निर्माण करणारा, त्याचं भरण पोषण करणारा हा जो परमात्मा आहे, हा जो ईश्वर आहे, तोच ईश्वर सर्व दूर भरून राहिलाय. हे तुला कळेपर्यंत वारंवार प्रार्थना केली पाहिजे. कर्म करत जगायचं आहे याकरता ओम क्रतो स्मर कृतम स्मर. तू काय करतो आहेस याचं स्मरण ठेव, कसं करतो आहेस याचं स्मरण ठेव. विद्या अविद्या तिथे शिका. म्हणाले की तुझ्या मनाने, हे संकल्प करणाऱ्या या मनाला सांगितलंय की तू काय करतोयस याच्याकडे लक्ष असू दे, कारण शेवटी तुझं हे शरीर एके दिवशी निघून जाणार आहे. त्याच्याकरता प्रार्थना काय केलीये? हा म्हणतो की बरोबर आहे तू सांगतो ते, पण मी का गडबडतो? कारण हिरणमयेन पात्रेनं सत्यस्य अपि हितम मुखम. कारण तू सुवर्णाचं पात्र निर्माण केलंयस, त्याच्या आत सत्य ठेवलंयस, त्याचं झाकण बंद करून टाकलंयस. त्यामुळे मी त्या सुवर्णाच्या पात्रामध्ये इतका काही रंगून गेलोय बाहेरच्या, मी त्याच्याच मोहात आहे. तुझं आतलं सत्य बघायला जातंय कोण? म्हणून तत्वं पुरुष नपावृणू सत्य धर्माय द्रष्टये. म्हणजे हिरणमयेन पात्रेण सत्यस्य अपि हितम मुखम, तत्वं पुरुष नपावृणू, ते दूर कर, सत्य धर्माय द्रष्टये. दोन्ही बाजूनी सत्याच्या मार्गाने मी चालतोय. तू काय सांगितलंस मला कर्म करताना? विहिताचरण कर, मी करतोय, तो काही प्रश्न नाही, मी ते आता मानलंय. मग आता पुढे आता सत्य धर्माय द्रष्टये, आता मला तू तुझं सत्य स्वरूप दाखव. दोन्ही शब्दाचा अर्थ घेता येतो सत्य धर्माय द्रष्टयेवरती, की मी सत्य धर्माने चालतो आणि तूही मला सत्य धर्माचं दर्शन घडव. कारण का? मला स्मरण आहे माझी प्रत्येक कृती त्याच्याकरता तर एवढं आधी आहे. विद्या अविद्या, संभूती असंभूती, त्यानं तक्तेनं भुंजी कशा करताय? कारण मी योग्य मार्गाने चालतो आहे. त्यामुळे मला तुला दर्शन दिलं पाहिजे सत्याचं, ते घडवलं पाहिजे, तुला माझ्या मागे उभं राहिलं पाहिजे. आणि म्हणून शेवटचा जो मंत्र आहे त्या मंत्रात त्यांनी म्हटलंय की भगवंताला की काय करणार आहेस तू माझ्याकरता, त्याची मी तुला विनंती करतो प्रार्थना रूपाने. जे आल्या गोष्टी कोणत्या? कर्म आलं, 100 वर्ष विहित कर्म करत माझ्या धर्माचं मी आचरण करत मी कर्म करत राहावं. त्यामध्ये जो समतोल साधायचा आहे त्याकरता दिलेली ही सगळी सूत्र लक्षात घ्यावीत आणि मी माझ्या जीवनातल्या प्रत्येक कर्माचा तोल साधावा. हे सगळं जरी मी करत असलो समजून उमजून अगदी सावधपणाने, तिसरे ते सावधपण सर्व विषयी समर्थांनी म्हटलंच आहे, अखंड सावध राहा. त्या सावधपणाने मी जरी कर्म करत असलो तरी मला माहितीये की मला जे पाहिजे ते मिळवू शकत नाही. मग मला पाहिजे ते मिळवण्याचा मार्ग कोणता आहे? तुझी प्रार्थना. तुझ्या प्रार्थनेशिवाय होत नाही. आणि म्हणून शेवटी त्यांनी ती हिरणमयेन पात्रेण सत्यसे अपिहितम मुखम, त्यांनी सांगितलं ह्या अशा मोहाजालातून बाहेर पडायचं असेल ना तर ते तूच आम्हाला बाहेर पाडावं लागेल. ही एक गोष्ट.
दुसरी गोष्ट अशी की तुझं जे ह्या सगळ्या सहस्र रश्मी बाजूला करणार, गोळा करणार व्यूहरश्मीन, ते सांगतात की त्या व्यूहरश्मींना तू आवर, त्याला बाजूला कर. तेजो, तुझ्या तेजानी त्यांना बाजूला कर. यत्ते कल्याणतम रूपम तत्ते पश्यामी. आणि जेव्हा तू ह्या व्यूहरश्मी म्हणजे माझ्यावरच्या मोहाच्या गोष्टी, त्या सत्यावरचं आवरण जेव्हा तू दूर करशील, तेव्हाच मला त्याचं दर्शन होईल. आणि मला ते कसं हवंय? यत्ते कल्याणतम रूपम तत्ते पश्यामी. जे तुझं माझं कल्याण करणारं रूप आहे तेच रूप मला पाहिजे. म्हणजे आता सर्व प्रकाराने जीवनाचा विचार करण्याचा तू जो मला मार्गदर्शक असा ठेवा दिलायस, त्या पद्धतीने मी माझं जीवन जगतोय. पण आता तरी तुझ्याकडे प्रार्थना काय, की अग्ने नय सुपथा राये अस्मान. हे अग्नी, तू आम्हाला कोणत्या रूपात दृश्य आहेस? कल्याणकारी रूप तुझं मी मागतोय. अग्निरूपात माझ्या जवळ आहेस, सूर्य रूपाने माझ्यापासून लांब आहेस. कारण शेवटी अग्नीचं सगळ्यात मोठं व्यापक समष्टीचं रूप सूर्य, आणि अग्नीचं छोटं स्वरूप आमची आर्चिसची शेगडी. त्याला काय, त्या शेगडीवरती गॅस पेटला की झाला, आम्हाला अग्नीच अग्नी. म्हणजे अग्नी जो माझ्या जवळ आहे, जो मला दृश्य आहे, त्या अग्नीनी काय करावं? अग्ने नय सुपथा राये अस्मान. हे अग्नी, तू मला वैभवाच्या मार्गावर घेऊन जा. पण वैभवाच्या मार्गावर कसा घेऊन जा? सुपथार आहे, माझा मार्ग कधीही इकडे इकडे हल्ला नाही पाहिजे. आणि त्याच्याकरता तू मार्गदर्शक राहा, तू माझ्या बरोबर राहा. मी ढीक माझ्याकडून चांगला वागायचा प्रयत्न करीन, काय माहिती ते मोहजाल मला कसं फसविल. म्हणजे मोदींच्या आईनी त्यांना सांगितलं ना की बाळा, तू कशाला ह्या राजकारणात येतोस, आधी काम करत होतास ते बरं होतं. की मुख्यमंत्री पदाचा मोह फार आहे, तू त्याच्यात पडलास तर तुझ्या आयुष्याचं जरा मला काळजी वाटते. त्यांनी सांगितलं, आई तुला जी काळजी वाटते ना, असं वाटेल असा एकही प्रसंग माझ्या आयुष्यात येणार, असं घडणारच नाही. इतका निश्चय जेव्हा मुलगा आईला सांगतो, समाधान आहे आईचं. आणि आईचं भाग्य आहे की इतकं श्रेष्ठ आपल्याला पुत्ररत्न प्राप्त होणं. असो, परंतु सगळी माणसं काही जगात अशी नसतात. सामान्य मनुष्याच्या ठिकाणी पुष्कळ मोह आहे, त्या मोहात मनुष्य अडकतो. त्यांनी सांगितलं आम्हाला वैभव दे. आणि त्यांनी पुढे काय सांगितलं? विश्वानी देव वयुनानी विद्वान. तू जाणणार आहेस, तू आमचं प्रत्येक न प्रत्येक पाप जाणतोस. आणि ते किती आहे पाप? विश्वानी, प्रत्येक क्षणाला आहे. त्यामुळे ते इतकं काही व्यापक आहे, ते सगळं तू जाणतोस. आता तू एकच कर, की म्हणाले युयोध, म्हणजे युयोध्यस्मात अस्मात युयोध्ये, म्हणजे माझ्याकरता युद्ध कर. म्हणजे तुलाच झगडावं लागणार आहे आता, कंबर कस. अप्पानी त्याच्यामध्ये ह्यांचं उदाहरण दिलंय जगन्नाथ पंडितांचं, की ते म्हणाले आई, उद्धाराचा समय आतापर्यंत तुला सोपा होता, माझ्यासारखा पापी आलाय आता, तुला उद्धार करायला चांगली कंबर कसल्याशिवाय काही तुला माझा उद्धार करता यायचा नाही. हीच भाषा आहे, युयोध्यस्मात अस्मत, माझ्याकरता तुला युद्ध करावं लागले. कारण का? जुहुराण एनहा, शिकार म्हणाले माझे प्रतिबंधक आहेत. म्हणजे ह्या मार्गावर पाप, एनहा म्हणजे पाप, त्या पापाच्या मार्गावरती मी जावं, सन्मार्गावर येऊ नये, ह्याकरता प्रतिबंध पुष्कळ आहे. आणि पापाचे फाटे तर माझ्याकरता अनंत आहे. आणि त्यामुळे तुलाच हे केलं पाहिजे. आणि म्हणून आपण त्यांच्याच शब्दामध्ये आत्ताचा विषय संपू. भूयिष्ठाते नमोक्तीम विधेम. पुन्हा पुन्हा परमात्म्या तुला नमस्कार असो. कारण असं की तुला नमस्कार करूनच शेवटी माझ्या जीवनाचे सगळे प्रश्न सुटणार आहेत, आणि मी माझ्या मार्गाने पुढे जाणार आहे. आणि मला यश मिळेल, मला कल्याण मिळेल, मी माझ्या जीवनात कृतार्थ होईन. अनेक गोष्टी ज्याला जीवनात जे मिळवायचं आहे, कुणी शास्त्रज्ञ आहे, कुणी कलाकार आहे, कुणी गायक आहे, कुणी आपल्या कुटुंबाला सांभाळणारा आहे, तर कोणी देशभक्त आहे, कुणी समाजसुधारक आहे. त्याच्या वेगवेगळ्या इच्छा आहेत, त्या इच्छा पुऱ्या करून तू आम्हाला उत्तम प्रकारे जीवन जगण्याला प्रवृत्त कर, सांभाळ, आणि आमचं जीवन त्या कडेला घेऊन जा. अशी ह्या उपनिषदाची आपल्याला करता येईल तशी मांडणी, जोडणी, आणि आपल्या पुढे त्याची अभिव्यक्ती करण्याचा प्रयत्न